आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या। भारतानं फ्रान्सकडून 114 राफेल घेतले, पण त्यातल्या अडचणी दूर केल्या का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। फ्रान्सनं कोड दिले नाही म्हणून विरोधकांनी राफेल पाडले। भारताला कोणीही येऊन ब्लॅकमेल करतंय हे दिवसेंदिवस होतंय। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। बिश्नोई गँगची अकोल्यातील भाजपच्या शहर अध्यक्षाला खंडणीसाठी धमकी। भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे, 2 कोटी दे, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेईन। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरची धमकी। अकोट शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। नितीन गडकरींवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा। आयटी कायद्यांतर्गत तिघांवर नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल। दोषींवर कठोर कारवाई करण्याची भाजपच्या शिशिर त्रिपाठी यांची मागणी। भाजप नगरसेविका प्रीती सातम मुंबई मनपा अधिकाऱ्यांवर संतापल्या। मनपाचे रस्ते कामगार अधिकारी सलीम यांच्यावर गंभीर आरोप। सलीम यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप। विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी शिवतीर्थवर। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। भंडाऱ्याच्या खोकरलात विनापरवाना शिवपुतळा स्थापन केल्याप्रकरणी तरुणांवर गुन्हे। छत्रपती शिवरायांचा तिरस्कार करणाऱ्या अधिकाऱ्याला हाकलून लावा। शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू। आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा इशारा। मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांनी मुंबईची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी 4 ठिकाणी क्लॉक टॉवर उभारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी। महापौर रितू तावडे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा। 2 गटातील वादातून तिघांची चाकूने वार करत निर्घृण हत्या। परिसरात तणावाचं वातावरण। भंडाऱ्यातील बाळविक्री प्रकरणात पोलिसांकडूनच डॉक्टरकडे 5 कोटींची मागणी। आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा पोलिसांवर गंभीर आरोप। बाळविक्री प्रकरणात 2 आरोपींना अटक, 4 आरोपी अद्याप मोकाट।